नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये. आणि सध्या सर्वत्रकडं गणपतीचं मंगलमय वातावरण आहे आणि त्या सर्वांच्या निमित्ताने आज आपण अनुष्का पिंपुटकर यांच्या घरी आलेलो आहोत. हाय, कशी आहेस तू? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मजेत. काय सांगशील, कसं गणपतीचं आता मंगलमय वातावरण आहे, तुझं काय एक्साइटमेंट आहे आज? मला खरंच खूप एक्साइटमेंट आहे, कारण गणेश चतुर्थी म्हणजे माझा फेवरेट सणच आहे. आणि आत्ता बाप्पा बसलेत, आगमन झालेलं आहे आणि म्हणून खूप छान वाटतंय. आम्ही सगळं असं मस्त डेकोरेशन वगैरे केलं. पण आता यावेळेस आपण पाहतो की पहिल्यांदाच पूर्ण फॅमिली आहे, तर आता मला असं वाटतं की तू सगळ्या पूर्ण फॅमिलीची एकदा सगळ्यांची ओळख करून द्यावीस. हो, हा माझा लहान भाऊ सागर पिंपुटकर, ही माझी आजी ज्योत्स्ना पाठक, ते माझे आजोबा जयंत पाठक आणि ही माझी आई अभया पिंपुटकर. तर प्रत्येक वेळेस आपण काय गणपती जेव्हा मूर्ती सिलेक्ट करत असतो तेव्हा प्रत्येक काय असतं की ही अशी घ्यायची, ती तशी घ्यायची. लहानपणी आपले वेगळे थॉट्स असतात, आता मोठ्याला वेगळे थॉट्स असतात. राईट. तर यावेळेस गणपती चूज करताना तू गेली होतीस का, आणि काय थॉट होते गणपती चूज करताना? अनफॉर्च्युनेटली मी ह्यावेळेस नव्हते पुण्यात, कारण माझं शूट होतं मुंबईत. त्यामुळे मग आई, सागर आणि माझे वडील गेले होते गणपती चूज करायला आणि मग आम्हाला फोटोज पाठवले. तेव्हा मी असे सिलेक्ट करत होते, मला हे आवडलेले आहेत, तर मग ह्यातनं हा घेतला. तू केला का सिलेक्ट मग यावेळेस? हो. कसं काय बघितलं सिलेक्ट करत असताना? एक तर सोंड डावीकडे हवी, अजून डोळे, नख हे सगळे नीट असावे, आणि बसलेला हवा गणपती, म्हणजे तो कम्फर्टेबल असायला पाहिजे, आणि पाठीला काहीतरी टेकायला. ओके. पण जेव्हा हे लहान होते तेव्हा यांची काय गडबड असायची, गणपती आणायला जायची टायमिंगला किंवा कशी? हो, म्हणजे काय ते आमच्याकडे ओमनी होती, त्याच्यात सगळ्यांनी घुसायचे आणि जायचं गणपती आणायला आणि आणायचे, मस्त वाजत गाजत यायचा. आता म्हणजे काय, आम्ही जास्त नसतो तिथे दोघं, आणि आता हे म्हणून आम्ही जास्त एवढंच केलं, गणपती बाप्पा मोरया. पण मग आत्ताची एक्साइटमेंट किती? आत्ताचं डेकोरेशन जे केलं आहे यात तुझा हातभार काय आहे, किंवा काय सिलेक्शन तू केलं आहे का? हातभार आहे, सिलेक्शन माझं नाही आहे खरं तर, सिलेक्शन आईचं आहे. पण मदत मी केली, कारण की मी नेमकी आले, मी वेळच्या वेळेला इथे आले, कारण की माझं शूट पोस्टपोन झालं. जर का शूट असतं तर मी अजून मुंबईतच असते. बरोबर. काय सांगाल, लहानपणी कशा पद्धतीने डेकोरेशनमध्ये हातभार असायचा, किंवा नैवेद्य बनवण्यामध्ये हातभार असायचा, का गडबड असायची, का लुडबुड असायची? हा प्रश्न मला का नाही विचारला? डेकोरेशन करताना तर म्हणजे जे केलेलं असायचं ते पाडायचं कसं हे तिच्याकडनं शिकायचं. मी करणार म्हणून त्या सगळं मखर तयार झाल्यानंतर बाप्पा बसायच्या आधी ती तिथे जाऊन बसायची. अगदी देवासारखी जाऊन बसायची. हां, आता माझी आरती करा असं असायचं. मोदकाचं तर मी मोदक करणार असं म्हणून मोदकाचा आकार सोडून सगळे आकार असायचे, पण तरी तो बाप्पाच्या हातावर तिने केलेलाच मोदक ठेवायचो, कारण तिचं तो प्रेमाने आणि एकदम छान असं तिने बनवलेला असायचा. जसा असेल तसा, पण तोच मोदक बाप्पाच्या हातावर असायचा. आणि दुसरं म्हणजे बाप्पा जाताना तर म्हणजे तिचं काय विचारायचंच नाही. दोघंही पोरांचे डोळे आणि रडणं, आणि ते म्हणजे जसं घरातला आपण माणूस सोडायला जातो तसं, गावाला जातो तेव्हा जसं रडायला येतं तसं पोरांचं असतं. पण गणपतीच्या दिवसात मस्त मजा येते. अथर्वशीर्ष ती खूप छान म्हणते. आम्ही दोघी मिळून रोज अथर्वशीर्ष सकाळच्या आरतीला, संध्याकाळच्या आरतीला म्हणत असतो. त्यामुळे आरत्यांची आमची खूप मजा असते दोन्ही घरी, आमच्या घरी पण आणि इकडे पण. टाळ बीळ वाजवून दोघं, ही आणि तिचे बाबा आणि हा जोरात शंख वाजवतात, आणि त्यामुळे अख्ख्या बिल्डिंगला कळतं हां यांची आरती झाली. आणि तिची तर म्हणजे गडबड असायची. महालक्ष्म्यांच्या वेळी जास्त, म्हणजे गौरी जे असतात त्याच्यावेळी जास्त मजा असते, कारण जेवढी गौरींना आम्ही नटवतो तेवढी ती लहानपणापासून नटते. जशी साडी गौरीला नेसवायची तशी तिला नेसवायची, जेवढे दागिने असायचे गौरीच्या अंगावर तेवढे तिला चढवायचे, आणि मग ती मिरवायची. अशी सगळी मजा तिने लहानपणापासून केलेली आहे. आता हार्डली सापडते आम्हाला, पण आता करते. आता गौरी येणार आहे, आता काहीतरी श्रीशिंग ठेवलं का, ही साडी घालणार, हे सगळं ड्रेपरी घालणार, गौरी पण गेली पाहिजे. हो, पण आता कसं गौरी आपल्या फुल स्लीव्ज वगैरे घालतात. नाही, फुल स्लीव्ज नको, मला स्लीवलेस चालेल. आता तर म्हणजे गौरींसाठी पण हे काय ट्रॅडिशनलच घ्यायला पाहिजे का, आपण जरा त्यांना डिझायनर साड्या नेसवूयात ना, असे पण तिचे विचार आहेत. माहीत नाही, आता ती पुढच्या वर्षी शोधून आणेल डिझायनर साड्या गौरींसाठी.
ठीक आहे. आता यावेळेस जर तुझं पाहिलं की आता करिअर आल्यार परायसारखा चित्रपट जो आहे तो सक्सेसफुल झाला, त्याचा पार्ट 2 येतोय. तर यावर्षी बाप्पाने तुला काय अशा खास गोष्टी दिल्या असं वाटतं? खास गोष्टी तर बऱ्याच दिल्यात. मुळात आत्ता एक माझा नवीन शो येतो आहे स्टार प्रवाहावर, ती एक मेन. आणि जस्ट पिक्चर रिलीज झाला आणि 50 डेज कंप्लीट व्हायच्या आतच आल्याड पल्याड 2ची न्यूज आली आहे. सो हे त्यांनी आधीच प्लॅन करून ठेवलं होतं, तर ती एक माझ्यासाठी खूप मोठी न्यूज आहे. मग आता यावर्षी बाप्पाकडे तू काय मागितलं आहे, की काय तुला भविष्यात तुला मिळावं असलं वाटतंय, किंवा काय त्याने तुझ्यावर थोडा वरद हस्त ठेवला पाहिजे असं वाटतंय? नाही, मी ॲक्च्युली ह्या बाबतींमध्ये बाप्पाकडे काहीच नाही मागितलं आहे. मी फक्त एवढंच मागितलं आहे की माझ्या जवळची सगळी माणसं जी आहेत ती फक्त छान राहावी, एकदम हॅपी अँड हेल्दी. पण आता आपण पाहतोय की जे आत्ता वर्षभराचे घडतं किंवा जे 6 महिन्याचे घडतंय, की आता मी पण सकाळी गेलो होतो तर मोस्ट ऑफ सगळीकडं स्त्रियांच्या बाबतीतचे सगळं फ्लेक्स लावले होते. कारण जे आता बदलापूर प्रकरण घडलं आहे म्हणा, किंवा ज्या काही गोष्टी घडतात ते बाबतीत, तर या सगळ्या बाबतीत तू कशा पद्धतीने पाहतेस आणि काय या बाबतीत तू बाप्पाकडं तू मागशील? बाप्पाकडे मी खरं तर हेच मागेन की सगळ्यांची मेंटॅलिटी एकमेकांसाठी प्युअर असू देत. म्हणजे बीट पुरुष बीट स्त्रिया, सगळ्यांची मेंटॅलिटी त्यांनी दृष्टिकोन त्यांचा बदलायला पाहिजे एकमेकांकडे बघायचं. आणि सगळं ना एक सेफ प्लेस बनायला पाहिजे फॉर एव्हरीबडी, नॉट ओन्ली फॉर विमेन, पण पुरुषांसाठी पण हेच मी मागेल. बरोबर. काय तुम्ही काय म्हणशाल, काय स्त्रियांच्या बाबतीत एक स्त्री म्हणून जे आता सगळं घडतंय त्यामध्ये तुमचं स्टँड काय? जे असं घडतं आहे ती तर खरंच खूप खूप वाईट गोष्ट आहे, निंदनीय गोष्ट आहे. पण मी तर सुरुवात अशी करेन की आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया. जसं मी माझ्या मुलाला प्रत्येक वेळी सांगते की माझ्या मुलाला मी हे शिकवते की मुलींचा रिस्पेक्ट करायचा किंवा सगळ्या चांगल्या गोष्टी हे मी त्याला शिकवते. म्हणजे आज एक पुरुष तरी मी असा घडवती आहे की जो कुठेही त्याच्याकडनं वाईट कृत्य घडणार नाही. हेच सगळ्या कुटुंबांनी आपल्या लहानपणापासूनच मुलींना दोघांनाही इक्वल सगळ्यांसाठी चांगलं कसं राहायचं आणि कसं मुलांना वाढवायचं याच्यात केलं तर खरंच ह्या गोष्टींमध्ये खूप कमी होऊ शकतात ह्या गोष्टी. आणि दुसरं म्हणजे समाजाचे खूप वेगळे स्तर आहेत. जरी आज सुशिक्षित कुटुंब शिकवत आहेत सगळ्या मुलांना आपल्या की तुम्ही चांगलं वागा, मुलींशी वागा, घरच्यांशी वागा, समाजाशी चांगलं वागा, तसंच शिक्षणाचा प्रसार झाला तर सगळा समाज चांगला होईल. आणि अगदी खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत सगळेच पुरुष म्हणा किंवा आपला सगळा समाजच एक चांगले वागणूक देऊ शकतील किंवा वागतील. हे मला असं वाटतं की याची सुरुवात प्रत्येक घरातून, प्रत्येक आईनी, प्रत्येक बहिणीनी. आजही हे दोघं जेव्हा एकमेकांशी बोलतात, सागर अनुष्का एकमेकांशी बोलतात, तेव्हा अनुष्का सांगत असते सागर मैत्रिणीशी असं बोलायचं नाही, असं बोलायचं. किंवा ती त्याला सांगत असते की तू रिस्पेक्ट दिला पाहिजे, समोरच्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, मुलींशी असं वागलं पाहिजे, असं बोललं पाहिजे. किंवा मी जे रील्स बघते ती एकटी राहते आता मुंबईला, त्याच्यामुळे कुठलीही रील्स बघितली की मी पहिले तिला पाठवतो, हे बघा अनुष्का हे सेफ्टीज कुठलेही ते असे सध्या स्वयंसंरक्षणाचे जे रील्स येतात की कोणी कसं पकडलं की कसं सुटायचं, ते रील्स मी पहिले पाठवते. किंवा ती एकटी कुठे जात असली की लगेच ती मला तिचं लोकेशन शेअर करत असते की आई मी इकडे चालली आहे, असं माझं हे लोकेशन आहे, हे मी शेअर करते, मग मी ते फॉलो करते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या टेक्नॉलॉजीने आपल्याला सहाय्य दिलेलं आहे ते. परत त्याच्यानंतर निर्भया किंवा ज्या आपल्याला ॲप उघडून दिलेले आहेत, सरकारने पण दिलेले आहेत, काही चांगले ॲप निघालेले आहेत, ते सगळे मी तिला डाउनलोड करायला सांगितले आहे. कुठलंही संकट आलं की पहिले त्या नंबरला फोन करून, म्हणजे आम्ही इथून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तर तिथल्या तिथे तिला सहाय्यता मिळू शकते. ज्या अशा चांगल्या गोष्टी आहेत त्याचा वापर नक्कीच सगळ्यांनी केला पाहिजे. आणि बेसिक तर हेच आहे की आपल्या घरापासून आपण संस्कारांना चांगले संस्कार द्यायला सुरुवात केली पाहिजे. जसं मुलींना आपण हे कपडे नको घालूस, हे असं नको वागूस, इकडे रात्रीचं जाऊ नकोस, हे सांगण्याबरोबरच जर आपला मुलगा एखाद्या मुलीबरोबर जातोय तर तू तिचा नीट सांभाळून घरी पोहोचव तिच्या, हे पण सांगितलं पाहिजे. मुलींनी सुद्धा किंवा स्त्रियांनी सुद्धा की स्वतःचं संरक्षण स्वतः करता येईल या दृष्टीने शिकलं पाहिजे
आणि कराटे म्हणा हे ते, आणि स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे. इतरांची मदत मिळण्याची वाट न पाहता आपण कसं वाचू शकतो हे बघायला पाहिजे. बरोबर. एवढे विचार ऐकले अनुष्का. काय सांगशील कशा पद्धतीने मग आज तू मुंबईत एकटी राहतेयस, नवीन जेव्हा मुली येत असतात मुंबई स्वप्न घेऊन मुंबईमध्ये येत असतात, तर त्यांनी कशा पद्धतीने स्वतःला सावरलं पाहिजे किंवा स्वतःचा स्टँड कसा घातला पाहिजे? स्वतःचा स्टँड घेतलाच पाहिजे डेफिनेटली. पण त्याच्या आधी मला खरंच आधी आई जेव्हा सांगत होती तेव्हा माझा एक पॉईंट सांगायचा राहून गेला की आपल्याबरोबर जर का काही घडलं आहे तर ते आपण घरी सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, मुली घाबरतात, ते वोकल नसतात की बापरे आता आपण आईबाबांना कसं सांगू, हे असं काहीतरी झालं आहे. हे नाही असायला पाहिजे. कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये तो एक फ्रेंडशिपचा सुद्धा बॉन्ड असायला पाहिजे. कारण की आपण फ्रेंड्सला कसं सगळ्या गोष्टी सांगतो, तसंच तुम्ही आईबाबांना आजी आजोबांना सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे. आणि ट्रान्सपरन्सी ठेवायला पाहिजे ती, की तुम्ही कुठल्याही विषयावर कधीही बोलू शकता. हे सागर उकडीच्या मदत छान करतो. लवकर काहीतरी आपण ऍक्टिव्हिटी हे नाही सांगितलं. सागर पण करतो, तू कोणीच नाही सांगितलं. आज तू किती मोदक खाल्ले? आज किती मोदक खाल्लेस? पण खाल्ला मी एकच, कारण मी जरा गोड बंद केलंय. बारीक व्हायचंय मला. म्हणजे सागर, त्याचे बाबा, त्याचे आजोबा सुद्धा मोदक, उकडीचे मोदक सुंदर करतात. आपण ऍक्टिव्हिटी खरं तर लवकर येऊन करत ऍक्टिव्हिटी ठेवायला पाहिजे हो, होती. मोदक मोदक बनवण्याची ऍक्टिव्हिटी. मग आलं असतं की अनुष्का कशा पद्धतीने कोणते आकार बनवते की प्रॉपर मोदक बनवते ते. नाही, मी आजकाल खूप छान बनवायला लागली आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून आईने मला शिकवलंय. सो मी उकडीचे आणि कणकेचे दोन्ही मोदक छान पद्धतीने मग बनवते. आतापर्यंत काय म्हणजे हायेस्ट मोदक तू किती खाल्लेत? मी माझं वजन बघा आणि मी खाल्लेत 7. म्हणजे स्पर्धा ठेवायला काही हरकत नाही मग मोदक खाण्याची. आता नाही त्याला झाले वर्ष, आता नाही होऊ शकत. मग फेवरेट कोणते तुझे? उकडीचे मोदक फेवरेट का जे दुसरे असतात ते फेवरेट? ओके, आता इथे दोघे बसलेत. आजीकडे तळणीचे असतात आणि आईकडे उकडीचे असतात. सो मी आता जर का काही चूज केलं तर मला दोन्हीकडनं मार बसू शकतो. ओव्हरऑल मला सगळे मोदक आवडतात. डिप्लोमसी केली. त्याला दोन्हीकडे यायचंय ना, त्यामुळे त्याने पुढच्या गणपतीला इकडे येता यायचं नाही. तिकडे गणपती करायला लागायचं. जाता जाता प्रेक्षकांना गणपतीच्या काय शुभेच्छा देशील? सगळ्यांनी सेफ राहा, आनंदी राहा आणि बाप्पाला त्रास देऊ नका, हे सांगायचं मला.